नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण एक रेसिपी बघणार आहोत. पण त्या अगोदर इकडे बघा, हे गावाकडून आंबे आले होते, त्याचं तर मग असं चमचमीत लोणचं झालंच पाहिजे ना. आणि आता वळूयात आपल्या मुख्य रेसिपीकडे, म्हणजेच आज आपल्याला पारसाठी मुरमुरेचा चिवडा बनवायचा. त्यासाठी इथं छान कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि मका पोहे छान कुरकुरीत तळून घेतले. आणि आता एका मोठ्या ताटात स्वच्छ मुरमुरे घेऊन त्यानंतर त्याच तेलामध्ये कढीपत्ता आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या हे छान तळून घेतल्या. आणि तिथं फोडणी बनवण्यासाठी मी घेतली, त्यामध्ये तेल, जिरी, हळद आणि थोडीशी साखर टाकली आणि हे छान सगळं मिक्स करून ठेवून दिलं. आणि इथं बघायला समोर तर माझी वाटच बघत बसलेला होता की मम्माचं कधी होते आणि मी कधी खातोय. सो इथं त्याला तो खूप आवडला. तुम्ही बघू शकतात की तो किती आवडीने खातोय. आणि पारच्या ह्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तर तयार केलेले हे झटपट आणि कुरकुरीत मका चिवडा तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला सांगा. इथं बघा किती आवडीने खाणं चालू आहे, पाणी पिणं चालू आहे, मस्त वाटलं. आणि खरंच त्याला खूप आवडला. ही त्याला मुरमुरेपेक्षा तर मका पोहे खूप आवडले. नंतर तो खात होता तर म्हणलंच आपली दिवाबत्ती करून घ्यावी. आणि मी तर दिवा लावायला आले तर माझ्या पाठीमागं तो लगेच आला. का तर तुम्हाला तेही सांगते, कारण की आम्ही दररोज आमचं ठरलेलं असतं दोघांचं जे करायचं, दिवाबत्ती करायची. सो त्याला वाटलं असेल की माझ्या मम्माने आज मला का नाही बोलवलं जे करायला. सो तो माझ्या पाठीमागं लगेच आला आणि हे बघून खूपच भारी वाटलं. आणि इथं बघा खूप आवडीने खाणे चालू होतं, दुसऱ्या ताटात घेऊन खाणं चालू होतं, पाणी पिणं चालू होतं आपल्या हाताने स्वतःच्या. आणि तुम्हाला कसं माझा आजचा मिनी ब्लॉग वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा छानशा अजून मिनी ब्लॉग बघायचे असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.